राजभाऊ प्रेमी, मी पहिल्यांदा प्रश्न विचारतो की किती हजार मतांनी निवडून द्यायचं आपल्या राजभाऊंना? 25,000. एवढा प्रचंड उत्साह बघून 25,000 आपण क्रॉस केलं हे निश्चित. आता या निमित्ताने मी सांगू इच्छितो, मी काय जास्त वेळ घेणार नाही. गेल्या 30 वर्षातलं विरोधकाचं काम आणि राजभाऊचं ह्या 5 वर्षातलं काम हे बघणं गरजेचं आहे. आपल्याला लोकांसमोर जायचंय, आपला विकास आपण काय केलाय हे दाखवून आपल्याला मतं घ्यायची आहेत. आणि विकासाच्या पाठीमागं संपूर्ण बार्शीकर खंबीरपणानं उभा आहेत. मी या प्रसंगी आपल्याला ग्वाही देतो. आता ग्रामीण भागात वाटतंय की शहरात काय होईल. शहर आम्ही 5 ते 10 हजारांनी प्लस गेलेलो आहोत. तुम्ही निश्चिंत राहा, मी जबाबदारीनं बोलतोय. आता विरोधक म्हणतायत, मी एका सभेत ऐकलं की लाडकी बहीण योजनेचे पैसे काय खिशातून दिले काय. अरे तुमच्याकडे 2.5 वर्ष सत्ता होती त्यावेळेस तर तुम्हाला कुठून खिशातून कोण मागत होतं? द्यायला पाहिजे होते ना. खिशातून फक्त खिशातून देणारा नेता म्हणजे फक्त राजभाऊ राऊत आहे. शहरातल्या सगळ्या जयंत्या बघा, शिवाजी महाराजांच्या राहू द्या, डॉक्टर बाबासाहेबांच्या राहू द्या, विविध जाती धर्माचे सगळे कुठले उत्सव असतील, फक्त खिशात हात घालणारा एकमेव महाराष्ट्रातला नेता म्हणजे राजभाऊ राऊत आहेत. तुम्ही कधी विरोधकाला सांगतो की तुम्ही कुठल्याही ह्याला, ते आगळगावात म्हणलं होतं की करंगुळी तुम्ही सुई नाही केलं, त्याच्यामुळे तुम्ही काय विकास करणार आहेत. त्याच्यामुळे या निमित्ताने सांगतो की राजभाऊच्या पाठीमागं आपण खंबीरपणानं उभं राहणं गरजेचं आहे. त्याला कारण आहेत. सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा नेता म्हणजे राजभाऊ राऊत आहे. आणि विकासाचं जर बघितलं की महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त निधी खेचून आणणारा एकमेव आमदार म्हणजे राजभाऊ राऊत आहे. आता पांगरीमध्ये मला बोलणं थोडं गरजेचं होतं. पांगरीमध्ये आमचे नातेवाईक आहेत, गरड सर आहेत, चव्हाण आहेत, लाडे आहेत, भरपूर कंपनी आहे. त्यांना सांगू इच्छितो की ब्रँड बारबोले राजभाऊ राऊता बरोबर आहे. सगळ्यांनी मी आवाहन करतो, मी पुन्हा स्पेशल येऊन सगळ्यांची गाठी घेईल. आता ते पाहुणे रावळे ह्याचं राजकारण गेलं, आम्ही सगळे मिळून आहोत. एकीनं आपल्याला सगळ्या राहायचंय आणि आपण खंबीरपणानं राजभाऊच्या पाठीमागं उभा राहाल. मी या प्रसंगी आपणाला आवाहन करतो, विनंती करतो आणि तमाम जनतेला मी सांगू इच्छितो की राजभाऊ सारखा बार्शी तालुक्याला मिळालेला हिरा आपण गमवू नका. निश्चितपणानं येणाऱ्या 5 वर्षामध्ये राजभाऊ आमदार झाले ही काळ्या दगडावरची रेग आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये बार्शी तालुका काय काय अपलट होतंय हे आपण बघणारच आहोत. आपण ह्या निमित्ताने सांगतो की आपण राजभाऊच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहा आणि हजारोच्या मतांनी त्यांना मताधिक्य देऊन विजयी करा. एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिनंदन बापू, अतिशय साध्या सुंदर भाषेत तुम्ही यांच्या हजारो कामगारांचा राजभाऊंना जाहीर पाठिंबा. अध्यक्ष सुनील पाठिंब्याचं पत्र घेऊन येत आहेत. ते सुनील वाघमारे, श्रमिक राज कामगार संघटना व जन आंदोलन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील वाघमारे राजभाऊंना पाठिंबा देत आहेत. यानंतर बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय रमेश अण्णा पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. या ठिकाणी यानंतर बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष माननीय रमेश पाटील सर यांना विनंती आहे की कृपया आपले विचार व्यक्त करावेत. या ठिकाणी रंगनाथ तात्या जानराव यांचाही सत्कार
माननीय आमदार राजभाऊ राऊत यांच्या हस्ते होत आहे. आज आपले नेते, आपले उमेदवार आदरणीय राजभाऊ राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या पांगरी गावामध्ये होत असलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले या गावातील सर्व राजभाऊवर प्रेम करणारे माझे आपले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, तुमचा आत्ताचा जोश बघितल्यानंतर पांगरीतून फक्त लीड किती मिळणार आहे एवढाच विषय बाकी राहिलेला आहे असं या ठिकाणी मला वाटतं. 30 ते 35 हजारांना राजभाऊ होते. मित्रांनो, हे निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. हे निवडणूक आपण विकासाचा मुद्दा घेऊन आज आपण या निवडणुकीच्या सामोरे जात आहे. परंतु गेले 6 टर्म तेव्हा जे आपल्या विरोधात आमदार होते हे आता 9व्यांदा आपल्या समोर उभा आहेत आणि इतके वर्ष त्यांनी सत्ता भोगून देखील या निवडणुकीमध्ये प्रचाराला त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही. फक्त आपल्याला नावं ठेवणं, टिंगल करणे, विनोद करणे, विकासावर एकही मुद्दा त्यांच्या स्टेजवर असलेला एकही वक्ता विकासावर आज बोलू शकलेला नाही. ही सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे. मित्रांनो, आपले राजभाऊ ज्या ज्या सभेमध्ये बोलत असतील त्यावेळेस राजभाऊंना 1-1 तास त्या ठिकाणी विकासावर बोलतात आणि सगळ्या सभा झाल्यानंतर सुद्धा आम्ही म्हणतो भाऊ हा एक मुद्दा राहिला, हा एक मुद्दा राहिला. म्हणजे असंख्य कामं प्रचंड कामं त्या ठिकाणी आपल्या राजभाऊंनी केलेले आहेत. म्हणून एका बाजूला निष्क्रिय आणि एका बाजूला क्रियाशील अशा प्रकारचा फरक या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. 4.5 वर्ष हा आपला विरोधक घराच्या बाहेर देखील पडला ना, आपल्या सर्वांना माहीत आहे. कुणाच्या संपर्कात सुद्धा नाही. लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळची कारणं वेगवेगळी होती. काय आपल्या तालुक्यातून आपल्या विरोधी खासदाराला मतदान जास्त पडलं आणि ह्या लोकांना झोपलेल्या माणसाला जाग आली आणि आता आपला बी काय ते नंबर लागतो काय की. परंतु तशी परिस्थिती नाही. हे मतदान करणारे तुम्ही आम्ही सगळेच होतो. त्याची कारणं सुद्धा वेगळी होती हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मित्रांनो, राजभाऊ या तालुक्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की शेवटी एका तालुक्याचा असू द्या, कुठल्या गावाचा असू द्या, त्याचं परिवर्तन, त्याचा विकास व्हायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे काम असतं ते म्हणजे पाणी असतं. पाणी असल्याशिवाय आपल्या गावाची, आपल्या शेतीची प्रगती होऊ शकत नाही. म्हणून राजभाऊनं सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं ते सगळं पाण्यावर केलं. बार्शी उपसा सिंचन योजना गेल्या 28 वर्षापासून रखडली होती. आपणा सर्वांना माहीत आहे 700 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यातल्या 350 कोटीची आज कामं चालू आहेत आणि 50-60% मित्रांनो कामं सुरू झालेली आहेत. ही बाब साधी नाही. एका 2.5 वर्षामध्ये जवळपास आपल्याला 4000 कोटीचा असा आपला निधी मिळालेला आहे. आणि पाण्यावर परत त्याबरोबर साठवण तलावाच्या बाबतीत सुद्धा आपण माहीत आहे जवळजवळ 37 साठवण तलाव भाऊने त्या ठिकाणी पाझर तलावाचं रूपांतर साठवण तलाव, ही स्वतःची कल्पना आहे भाऊंची. महाराष्ट्रात एकमेव आमदार आहे. कारण भूसंपादन करण्यासाठी लागणारा वेगळा पैसे त्यासाठी लागणार नाही, शासनाला जास्त खर्च येणार नाही. परंतु पाणी वाढलं पाहिजे, पाणी साठवून क्षमता वाढली पाहिजे आणि त्या ठिकाणी ओलिताखाली येणारं क्षेत्रसुद्धा वाढलं पाहिजे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाण्यापासून आपल्या शेती त्या प्रकारे कशा प्रकारे चांगली उत्पन्न घेऊ शकाल या दृष्टीनं राजभाऊने साठवण तलावाला सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून माझ्या मित्रांनो, आपल्या तालुक्याचं भवितव्य जर बदलायचं असेल, हा प्रगतीचा आलेख असाच कायम ठेवायचा असेल तर तुम्हाला राजभाऊला खंबीरपणे आपण साथ दिली पाहिजे. मला खात्री आहे आता जे माझे वयोवृद्ध उभरून म्हणले 35 ते 40 हजार अशा ज्येष्ठ माणसाला आतून ज्यावेळेस बोललं जातं ना त्यावेळेस हे शब्द खरा होत असतो. मित्रांनो, याच पांगरीमध्ये आपण भाऊ निवडून आल्यानंतर एक विजय सभा आपण निश्चित घेऊ आणि त्या ठिकाणी ज्यांनी आपल्या भाऊवर टीका केली त्यांना सडेतोड उत्तरं देऊ. आता काय ज्याला आपण खासदार केलं, हा ती त्याला तसं म्हणल्यामुळे ती माझ्यावर काल तुटून पाडला 2 ठिकाणी बोललाय. तुम्हाला सगळ्याला सांगू करू भाऊ खुलासा करू का? भाऊ कुठे करू का खुलासा? मित्रांनो,
तुम्हाला आता ह्यातला काही जी मुलं तरुण मुलं आहेत व्हॉट्सअप फेसबुक वापरतात त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, बाकीच्याला माहीत नाही. हरकत नाही, आता ओपन झालं म्हणलं सांगायला काय हरकत नाही. विषय असा झाला होता, आगळगावला आपल्या प्रचाराचा शुभारंभ होता. रणवीर भाया आपल्या मार्केट यार्डातून 1000 विद्यार्थ्यांची बाईक रॅली काढली होती. आपल्याला आगळगावला जायला रस्ता तो एकच होता. जात असताना माहीत असताना त्या सोपळच्या बंगल्यासमोर काय 4-5 पोलिस घेऊन त्या उमेदवाराचा थोरला भाऊ, त्याचं वय वर्ष 77 आहे, आणि खुर्ची टाकून येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला तो खुन्नस देत होता. रणवीर भाई आल्यानंतर सुद्धा त्याला ज्या पद्धतीने हातवारी केले ती तुम्हाला मी माईकवर सुद्धा सांगू शकत नाही. अशा पद्धतीने विचित्र अशा म्हणजे ज्याचं वय आजोबाच्या वयात आहे ह्या माणसाला या वयात सुद्धा भाऊ त्याला बुद्धी नाही. आणि मग टी व्हीला फक्त दाखवलं गेलं एक की आपल्या रणवीर भायानं आपल्या तरुण पोरांनी त्या ठिकाणी जोशपूर्ण गोंधळ घातला म्हणून. मार्केट यार्डापासून निघाल्यापासून माझा मुलगा रोहित आणि रणवीर भैया एकाच गाडीवर होते. माझा मुलगा मागं रणवीर पुढे होता. रणवीर भैयाला आपल्या त्या थोरल्याला बघितलं की मुळात टाळकं हलतंय. त्याला एकच माहिती आहे, माझ्या बापाला सगळ्यात जास्त त्रास ह्या लोकांनी दिला आहे, ही सापडली की सोडणार नाही. आणि नेमकं त्याने तीच चूक केली आणि रणवीर भाईला राग सहन झाला नाही. मित्रांनो, रणवीर भाई ज्यावेळेस हातवारी करत होता गाड्या उभा केल्या आणि मग त्याला आपले रणवीर भाईच्या स्टाईलमध्ये त्यांना चालू केलं. मग ती बघता ती आत गेला. आत गेल्यानंतर मग माझ्या मुलानं त्याला काय केलं, भैया खाली बस, जाऊ द्या, आत गेला खाली बस. थोडी समजायची भूमिका घेतली, हरकत नाही, ते चुकला असं खाली बस. पण रणवीर भाईच्या डोक्यात जे राग होता तुनं माझ्या मुलाला तू गप रे म्हणून प्रेमानं असं पाठीमागं मारलं आणि विरोधकांनी ती फक्त तेवढीच क्लिप काढली आणि तीच व्हायरल केली आणि रमेश अण्णाच्या मुलाला रणवीर भाईनं मारलं म्हणून सांगितलं. मित्रांनो, मी अत्यंत स्वाभिमान आहे. मी माझ्या मुलाला आणि सांगतो आधी महत्त्वाचं, आम्हाला कुणालाच काय माहीत नाही. सभा संपली, रात्री 1 वाजता मी जेवण कुठे मिळणार नाही म्हणून खांडविल्या एका हॉटेलला मी जेवायला गेलो. 12:15 साडेबारा वाजले असतील आणि 12:45ला पहिला मला फोन कोणाचा आला असेल तर रणवीर भाईचा आला. व अण्णा असं असं झालं म्हणले आणि ती क्लिपमध्ये विरोधकांना व्हायरल केली. मी म्हणलं काय झालं भैया, काय नाही आम्हाला बी कळलं नाही म्हणलं, जोशमध्ये म्हणले आम्हाला आठवलं बी नाही, माहिती बी नाही, रोहितला माहीत नाही. सभा संपली, आम्ही बी आलो, घरी जेवलो, आम्ही आपापल्या घरी गेलो. आत्ता घरी बघितलं तर माझ्या असाचे क्लिप गेले. मी रोहित भाईला पाठीमागं हळूच चापड मारली होती जोशमध्ये. आपण म्हणतो का नाही धराधरी म्हणल्यानंतर गबस गबस करतो का नाही, त्यातला प्रकार झाला. मित्रांनो, काही कारण नाही, त्याला निमित्त झालं आणि सगळ्या तालुक्यात त्याने आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो रणवीर भैया अत्यंत निर्मळ मनापासून त्याला मला सांगितलं की मला घडलेली गोष्ट सुद्धा माहीत नाही. तितक्याच प्रामाणिकपणे म्हणलं, भैया तू गोष्टीकडे लक्ष देऊ नको, विरोधक कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं भांडवलच करत असतात, आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष कर, तू सुद्धा मनाला काय लावून घेऊ नको. मी तर अजिबात मनाला लावून घेत नाही. अरे जर तसं केलं असतं ना, मी बी खानदानी लेकरू आहे, मी पण ह्या स्टेजवर थांबलो नसतो, लक्षात ठेवा. पण तसं घडलंच नाही. पण विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊन आरोप करतात हे तुम्हाला सांगायचं. आता येताना मला कोणतरी म्हणलं, मला अण्णा तुमचे काय मुलाची किरकिर झाली का, आता नाव आठवण नाही कोण म्हणलं होतं भाई आपला, आता मला एक जण म्हणलं होतं काय झालं का म्हणून. असो, तर अशा पद्धतीने हे विरोधक कुठल्याही टोकाला जाऊन आपल्यामध्ये मतभेद करण्याची तयारी असते, करत असतात. आपण या गोष्टीकडे कुणी जर लक्ष देऊ नका. आणि शेवटचं एकच सांगतो, आपला नेता फक्त विकास आणि विकास याच गोष्टीवर लक्ष केंद्रित आहे. आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी राजूभाईचे हात बळकट केले पाहिजे. म्हणून मी आजी सर्वांना हात जोडून विनंती आहे, राजूभाऊला या ठिकाणी आपण आपलं चिन्ह आहे धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून राजूभाऊंना प्रचंड मताने विजय करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काका काटे तसेच अजय दराड यांना विनंती आहे की कृपया स्टेजवर यायचं आहे. शिराळ्याचे गोकुळ पाटील यांचा या ठिकाणी राजभाऊ राऊत या गटात प्रवेश होत आहे. त्यांना विनंती आहे की कृपया या स्टेजकडे या. सोलापूर जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अमितजी रसाळ, त्याचबरोबर मनसेचे तालुका अध्यक्ष अमितजी रसाळ यांचा मनसेमधून आपल्या राजभाऊ राऊत गटात शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश.
आदरणीय अमित भाया रसाळ यांचा मनसेमधून राजभाऊ राऊत गटामध्ये म्हणजेच आपल्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे. राजभाऊ राऊत, तुम त्यांचा आगे सत्कार बढ़ो. सर्वांनी टाळ्या वाजवून करा. अरे खींच के तोन, खींच के तोन. गोळेवाडीचे माजी सरपंच अजय दराडे यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. तसेच शिराळ्याचे गोकुळ पाटील गोटू पाटील यांचा बी आज शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे. शिराळ्याचे गोटू पाटील. गोळेवाडीचे सरपंच अजय दराडे यांचाही सत्कार राजभाऊ राऊत यांच्या हस्ते होत आहे. या ठिकाणी बार्शी तालुक्याचे ढाण्यावाग आंधळकर साहेब यांचा चुकून आमच्याकडून सत्कार. यानंतर आपल्या बार्शी तालुक्याचे शिवसेनेचे नेते आदरणीय भाऊसाहेब आंधळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. अरे खींच के तोन, खींच के तोन. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, या भगवंत नगरीचं कुलदैवत बार्शीचं कुलदैवत भगवंत यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि येडाईच्या चरणी तुळजापूरच्या चरणी नतमस्तक होतो. वास्तविक 2011 पासून आपण मला प्रेम दिलेला आहे, म्हणून हा उत्साह भाऊच्या नात्यानं या ठिकाणी आहे. आत्ताच भाऊनी मला भाषणाला उभा राहायच्या आधीच सांगितलंय जास्त काही बोलायचं नाही. मला वाटतं भाऊ धनुष्यबाण खींच के तान धनुष्यबाण जे म्हणताय त्या पद्धतीनं या ठिकाणी राजाभाऊ राऊत यांना प्रचंड मतानं विजयी करा. पहिली जाहीर सभा याच ठिकाणी आपण घेऊ, विजयी जाहीर सभा या ठिकाणी घेऊ आणि त्या सभेमध्ये काय धुवायचं ती धुत बसतो, काळजी करायचं काय कारण. आज आपल्याला मतं पाहिजे आहेत, मतदानाला या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न आत्ताच रमेश पाटील साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं विरोधक करतोय. मित्रांनो, या ठिकाणी राजाभाऊ राऊतांची ताकद आपण पाहिलेली आहे, म्हणूनच आम्ही या व्यक्तीशी आम्ही सुद्धा इच्छुक होतो. या ठिकाणी पाहिलेलं आपण, तरी सुद्धा या भावाच्या भावाला खांदा लावून प्रचंड मताने या ठिकाणी विजय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मुख्यमंत्री या ठिकाणी सक्षम आहेत आणि म्हणूनच राजाभाऊच्या हातामध्ये भगवा, हा भगवा मर्दाच्या हातामध्ये शोभतो, हा मर्दाच्या हातामध्ये शोभतो. खरी शिवसेना आज वंदनीय पूजनीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असताना जो लाड माझ्या राजाभाऊ राऊताचा त्यांनी केला, या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिक, हाडामासाचा शिवसैनिक या ठिकाणी 2004 आमदार झाला आणि तो शिवसेनेमध्ये झाला. आज जी शिवसेना आहे ती माझ्या एकनाथ शिंदे साहेबाची या वाघाची आहे आणि त्या वाघाच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी राऊतांनी प्रवेश केल्यानंतर आपण पाहिलेला आहे 2014ला त्यांना आपण आशीर्वाद दिला होता. म्हणजे त्या भगवंत मैदानावरती याला सभा विरोधकाला का घेता येत नाही, त्याला त्या ठिकाणी पितळ उघडं पडेल म्हणून या ठिकाणी सभा घेत येत नाही. कालची सुद्धा सभा या ठिकाणी बाहेरून भाड्याच्या आणलेल्या लोकांची सभा झालेली आहे. धाराशिव, उस्मानाबाद, कळंब, तेर, ढोके आणि या ठिकाणी निरेटिव्ह या ठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. मित्रांनो, मी
उद्धव साहेबाला 12/11/2011 इथं कापसे आहेत, बाबा कापसे. दुपारची सभा उद्धव ठाकरे साहेबाची कालच्याच तारखेला झाली 12/11/2011 आणि काल तारीख होती 12/11/2024. एका आंधळकर एक शिवसैनिकाचा घरदाराचा संसाराचं वाटोळं केलं यानं आणि आता ह्याचं वाटोळं बंगल्याचं केल्याशिवाय हा राहणार नाही, एवढं नक्की आहे. आणि मित्रांनो, आमचा आमदार हा पाणीदार आमदार आहे, विकास रत्न आहे. या ठिकाणी 4000 कोटीच्या वरती निधी या ठिकाणी आणला गेलेला आहे. आणि आता लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वगैरे आत्ताच रमेश पाटील साहेबांनी सांगितलं, काय खिशातनं पैसे देता का नाही. आज विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी गव्हर्नमेंटला पैसा येतो, त्यातून 1500चे किती करणार, 2021चे काय करणार ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. ते काय खिशातनं देत नाहीत, परंतु एकच शब्द वापरतो राजाभाऊची माफी मागून, कारण तुम्हाला खिशातनं पैसा द्यायची सवय मोडलीम आणि चौफुल्यामध्ये लागलेली आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. जास्त बोलत नाही, तेवढंच बोलतो. आणि या ठिकाणी पुढे जायचं आहे. पुढची सभा आहे, पुढची सभा आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये विक्रमी मता राजाभाऊ राऊत यांना मिळाली पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावरती आपल्याला पाहायचं आहे. या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहायचं आहे. आणि मग या ठिकाणी बार्शीचा जो सर्वांगीण विकास हा केला जाणार आहे, तो भाऊच्या माध्यमातून आम्ही भाऊला आणि तुमच्या तमाम जनतेला आज सांगतोय. मी खासदारकीला तुमच्याकडे उभा होतो, पण तुम्ही काय मतं दिले नाही मला माहिती आहे. कारण मी जर हे आत्ताच भाऊ बरोबर आलो तर पहिलाच आलो असतो तर परिणाम वेगळा झाला असता. बरोबर आहे का. ते धाडस तुमच्या ह्या सुपुत्राने या ठिकाणी दाखवलं. आणि आजच तुमच्या देखत सांगतोय, यापुढे मी आमदारकी बिमदारकी काय लढवणार नाही. भाऊनं मला काय करायचंय ते ठरवलेलं आहे, त्यामुळे काळजी करण्याचं इथं कारण नाही आहे, एवढंच सांगतो. आणि भाऊच्या खांद्याला जमीन हिकली, तिकडे काय होईल ते होईल, आता मी काय कुठं जाणार नाही. कारण मी शिवसेनेमध्येच आहे, माझं रक्त शिवसेनेचं आहे. आणि त्यामुळं भाऊच्या खांद्याला खांदा लावून आयुष्यभर काम करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे राजाभाऊचा विजय निश्चित आहे, एवढंच सांगतो आणि थांबतो. या ठिकाणी शिवमुद्रा ग्रुप बाजारपेठ पांगरी या सर्व सदस्यांचा राजभाऊ राऊत गटात प्रवेश होत आहे. जोरदार टाळ्या आपण स्वागत करू यानंतर त्यांचं. आपल्या पांगरीचे बाबा खबाले आपल्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत. तरी सर्व खींच के तोन राजभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. या ठिकाणी शिवमुद्रा ग्रुप बाजारपेठ पांगरी अध्यक्ष बाबासाहेब खबाले यांच्यासह त्यांच्या 25 कार्यकर्त्यासह आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचं स्वागत. त्यांनी व्यासपीठावर यायचंय. राजभाऊ राऊत भाऊनी त्यांचा हार घालून सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जैनुभाई बागवान यांचाही सत्कार माननीय आमदार राजभाऊ राऊत, जैनुभाई शेख यांचा सत्कार माननीय आमदार राजभाऊ राऊत यांच्या हस्ते होत आहे. राजभाऊ राऊत हॅलो. तुम आगे बढ़ो. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की ज्या आपल्या लाडक्या नेत्याची आतापर्यंत वाट पाहत होतो, की आपल्या बार्शी तालुक्याचे ढाण्या वाघ आणि हरित क्रांतीचे जनक आदरणीय राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. राजभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. राजभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. अच्छा, खींच के तोन आजच्या या पांगरीतील आपल्या जाहीर सभेच्या विधानसभेच्या या जाहीर सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले पांगरीचे बागवान, सर्व सन्माननीय, आता व्यासपीठ सगळी नावं, आता कमी बॉल आणि जास्त रन काढायचे मित्रांनो नेहमीसारखंच. परत आता कारीला सभा आहे आणि बार्शीत परत बैठक आहेत. कारण
आपल्याला पण माहित आहे की निवडणुका म्हणले की वेळ थोडा कमीच असतो, त्यामुळं आता या ठिकाणी आंधळकर साहेबाला पण मी उठतानाच नम्रतेची विनंती केली, साहेब जरा थोडं शिस्तीत. आणि आपली विजयाची सभा आपण ह्या ठिकाणी घेऊ. काय बोलायचं आणि काय करायचं त्या ठिकाणी ठरवू. आज या ठिकाणी अरे 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 बंद पोळलं का अरे लावू नका, शाळेतल्या नका उडू. फटाकडी पडली असेल तरी विजवायचं काम करा. पोळलं का कोणाला? हा हा. आणि सर्वांनी खाली बसून घेण्याची विनंती आहे. उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधवांनो, माझे सर्व उपस्थित शेतकरी बांधव, या भागातील सर्व मतदार बंधू भगिनी, घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनी, आज बांधवांनो या ठिकाणी या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होत असलेल्या या जाहीर सभेला आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला, त्याबद्दल सुरुवातीला सर्वांना धन्यवाद देतो. सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो बांधवांनो. कारण आज ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या बार्शी तालुक्याचं भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण या बार्शी तालुक्यामध्ये आता प्रत्येक लहान थोरांना, माता भगिनींना, ज्येष्ठ नागरिकांना, सर्वांना जर विचारलं तर निश्चितपणानं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती फार मोठा आनंद या बार्शी तालुक्यामध्ये या झालेल्या 5 वर्षातल्या विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी होतो. कारण आपण प्रत्येक गाव असेल, शहर असेल, वैराग भाग असेल, या सगळ्याच्या सगळ्या भागामध्ये अत्यंत नियोजनबद्ध चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा बांधवांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या पांगरी गावामध्ये सुद्धा गेल्या वेळेस ही ग्रामपंचायत होती, संजय अण्णा पाटील त्यावेळेस जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या माळीताई सभापती होत्या बांधवांनो, गरड सर होते. प्रत्येक वेळेस या ठिकाणी आपले पदाधिकारी बगाडे सर होते. सगळी या ठिकाणी जी मंडळी आपली काम करत होती, अनिल पाटलांच्या किंवा गरड सर, ही सगळे भराडे सर, शाजी, सगळे बॉडी, सुहास, रामभाऊ लाडे, सतीश, ही सगळी मंडळी किंवा गावातील सर्व सगळ्यांच्या विचारानं, विश्वासात सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने कामं केली. आज पांगरीमध्ये मला एक उडवू नका म्हणून, ए उडवू नका, कोणाचं डोक्यात लागेल. माझं पण डोकं फुटलं होतं एकदा 11 टाके पण. उडवू नका आदली. आज या ठिकाणी कुठं लागेल कोण? आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहीत आहे बांधवांनो की जवळपास पांगरीला सुद्धा आज आपल्या जलजीवन मिशन योजना, पूर्वीची योजना, सगळे रस्ते, त्याचबरोबर पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, सगळा जर हिशोब केला तर जवळपास 100 कोटी कशाला म्हणतात विचार करा तुम्ही. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण या ठिकाणी कामं करू शकलो. आज बार्शी तालुक्यामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये जर बांधवांनो पाहिलं तर निश्चितपणानं या ठिकाणी आपण उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 700 कोटीची मान्यता आणली, 350 कोटीच्या निविदा काढल्या, त्याचीही कामं चालू आहेत. आज साठवण तलावाच्या माध्यमातून सुद्धा जवळपास 37 साठवण तलाव या ठिकाणी आपण बार्शीला मंजूर केले. 35 साठवण तलावाची कामं बांधवांनो चालू आहेत. फक्त 2च तलावाची अडचण येते, ती एक म्हणजे चिंचोली, जी आपल्या पांगरीशी निगडीत आहे. आज या ठिकाणी बाकीचे सगळे साठवण तलाव या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं झालेली आहेत. त्यापैकी आपल्या जवळच्याच गावाला पाहिलं तर पांढरीचा सुद्धा साठवण तलाव आपला पूर्ण झालेला आहे. त्याचं सुद्धा पाणी आपण उन्हाळ्यामध्ये पांगरीला या ठिकाणी पिण्याकरता आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, आणलंही. आणि अशा रीतीनं येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हे सगळेचे सगळे साठवण तलाव पूर्ण होणार आहेत. नागझरी भोगावतीवरचे 18 किटीवेर म्हणजे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, त्याचबरोबर आपल्या घोरवड्यावरती 8 बंधारे, जलयुक्त शिवारमधून केलेली कामं, या सगळ्या माध्यमातून तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो माझ्या शेतकरी बांधवांना की माझ्याकडनं लिहून घ्या मित्रांनो, येणाऱ्या 8 महिने ते 1 वर्षाच्या आत जवळपास 50,000 एकर जमीन आपण आपल्या तालुक्यातली बागायत करणार आहोत. अशा रीतीनं माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम करणार आहोत. आजही मी पांगरीतल्या माझ्या सर्व या पंचक्रोशीतल्या माझ्या बांधवांना, शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की ममदापूरची मंडळी आली असतील किंवा सगळी इकडली पांढरी असेल किंवा पुढं डाळे पिंपळगाव वगैरे हा परिसर आहे, हिंगणे जवळगाव आहे, आपलं कळमवाडी,
त्याचबरोबर कोरेगावचा तलाव आहे, आपला पाथरीचा तलाव आहे, पाथरीची पण आली असतील या ठिकाणी सगळीजण. सगळ्यांना जबाबदारीने वाक्य वापरतो मित्रांनो की 23 TMC पाणी हे उजनीचं पाणी मराठवाड्याला जाणार आहे आणि मराठवाड्याला जात असताना ती चोराळखळीवरनं पाणी जाणार आहे आणि ते पाणी लवकरात लवकर सगळे मराठवाड्यातले आमदार बंधू भगिनींना एकत्र घेऊन सातत्यानं आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की केंद्र सरकार आपलं आहे आणि राज्य सरकार सुद्धा 3 दिवस झाला आपण सर्वे पाहत असलात तर त्या ठिकाणी सुद्धा 165च्या पुढं जागा आपल्या या ठिकाणी दाखवल्या जातात. सर्वेमध्ये सगळ्या 165 आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आणखीन 15-20 जागा वाढायची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे 180 ते 190च्या पुढं जागा आपल्या या ठिकाणी महायुतीच्या येणार आहेत आणि त्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादानं आणि त्यामध्ये आपल्या बार्शीचा सुद्धा प्रथम क्रमांकाने त्या ठिकाणी नंबर आहे मित्रांनो आणि कुठलीही आता काळजी करण्याचं कारण राहिलं आणि त्यावेळेस ज्यावेळेस ही पाणी जाणार आहे मी जबाबदारीने बोलतो असं माझ्या विरोधकांनी पण बोलावं. कारण या ठिकाणी आता आपल्याला सगळ्यांना मोठा उत्साह आला होता साहेबांच्या भाषणाच्या वेळेस, परंतु सगळ्याची इच्छा असते बांधवांनो की विरोधकावरती टीका करावी. कारण मी पाठीमागं सुद्धा हात जोडून सांगितलं होतं की कुणी कुणावरती टीका करू नका, विकास कामावरती तुम्ही बोला. मी त्या विचारानं चाललेलो, परंतु विनाकारण मला आगळगावमध्ये बोलले. आता अण्णांनी सांगितलं की कालच्या सभेमध्ये सुद्धा काही कारण नसताना तुम्ही टीका करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. माझ्या विरोधकाला सांगू इच्छितो तुम्ही विकास कामावरती का बोलत नाहीत. या तालुक्यामध्ये आपण काय केलंय, 25-30 वर्ष एका आपल्या पिढीला बर्बाद केलंय. नव्या पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवणार आहोत किंवा आपण या तालुक्याच्या उपजीविकेची साधनं कुठली निर्माण करणार आहेत ह्याबद्दल तुम्ही बोला. आज विनाकारण ह्याहून झालं त्याहून झालं ह्या गोष्टी तुम्ही तिसरीगड विषय नेण्याचं कुठलंही कारण नाही. आज मी उद्या त्यांची कधीतरी सभा होईल या पांगरीमध्ये, आज मी या ठिकाणी बोलून जातो मित्रांनो. एवढंच म्हणा की ज्यावेळेस चोराखळीवरनं पाणी इकडे जाणार आहे त्यावेळेस तुमच्यामध्ये हिंमत आहे का ती पाणी खाली वळवून आणायची या ठिकाणी, एवढंच विचार. कारण जेवढं अवघडातलं अवघड काम आहे तेवढं मी करू शकतो. आज मी साठवण तलावाच्या बाबतीमध्ये सुद्धा चिंचोलीचे काय बांधव आले असतील, आलेत का? सगळ्यांना मी हात जोडून सांगतो मित्रांनो तुम्ही काळजी करू नका. त्या चिंचोलीचा साठवण तलावाला सुद्धा मीच त्या ठिकाणी फडणवीस साहेब होते, राम शिंदे साहेब होते, त्यावेळेस 5 साठवण तलाव मी मंजूर करून आणले. तुम्हाला मान्य आहे? चिंचोलीचा आणला, रौळगावचा आणला, सुरडीचा आणला, मालेगावचा आणला आणि संगमनेरचा आणला, बरोबर आहे. 5ची ऑर्डर एकाच वेळेस काढलेल्या होत्या. फक्त त्या ठिकाणी तो रस्ता डायव्हर्शन जो करायचा आहे त्या रस्त्याला 40 कोटी रुपये लागतात आणि 40 कोटी रुपये जर त्यामध्ये निधी ॲड करायचा म्हणलं तर त्याला त्या मापदंडामध्ये बसत नाही. ती साईट आपली रद्द होईल. तसं जर करायचं म्हणलं तर तसं करता येत नाही, कारण एक जर गोष्ट केली तर राज्यामध्ये तो नियम लागू होतो. आता उदाहरणार्थ एक सांगतो की एखाद्या जर कुठल्या बाबीमध्ये सरकारनं निर्णय घेतला आणि ते त्याच सारखी गोष्ट असेल आणि ते काम करा म्हणून सरकारला कोणी पत्र दिलं आणि ते केलं नाही, जर कोणी हायकोर्टात गेलं तर त्या पद्धतीनं कामं करावं लागतील. त्याच पद्धतीनं जे साठवण तलावाला बजेट पडत असतंय त्या बजेटच्या जादा पैसे त्या ठिकाणी जात असल्यामुळं त्या ठिकाणी अडचण येते. त्यामुळं आता आपला हा लातूर रस्ता पूर्ण केलेला आहे, तुम्हाला मान्य आहे. सगळा डांबरी केलेला आहे, कारण तो कॅन्सल होत होता, परंतु सगळ्या रस्त्याला आंदोलनं होऊ लागली, गुडघ्या एवढे खड्डे पडले होते, म्हणून हा रस्ता आपण 140 कोटीचा रस्ता केला. आणि खऱ्या अर्थानं लातूर ते टेंभुर्णी हा मार्ग 4 पदरी होणार आहे. तुम्हाला तेही माहीत आहे. माननीय गडकरी साहेबांनी लातूरच्या सभेमध्ये सांगितले, त्याचा DPR तयार झालेला आहे. मी ताबडतोब पाठपुरावा करून त्या रस्त्याचं डायव्हर्शन करून कसल्याही किमतीत राजेंद्र राऊताचा शब्द आहे साठवण तलाव करून दाखवणार, म्हणलं की दाखवणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका की ज्या विरोधकांनी माझ्याबद्दल तिथं काड्या खावत्या त्यांना तुम्ही एवढंच विचारा, अरे मी नारळ सुद्धा आणखीन फोडलेला नाही तिथला, माहित आहे ना तुम्हाला. ती अधीक्षक अभियंता आले होते, तिथं गडबड करायला लागली, हातात नारळ घेतली होती, नारळ फोडा. मी म्हणलं नाही, मला माहित आहे तिथं टेक्निकल काय अडचण आहे, ती अडचण दूर झाल्याशिवाय मी नारळ फोडणार नाही. आणि तुम्हाला मी सांगतो ज्या दिवशी मी नारळ येऊन फोडल त्याच्यात 2 ते 2.5 महिन्याच्या ती साठवण तलाव पूर्ण करून दे, एवढा शब्द या ठिकाणी. सगळी रात्रंदिवस यंत्रणा तिथं लावा आणि मी सुद्धा आठवड्यातनं 2दा त्या कामावर येऊन जाईल, एवढा जिद्दीचा माणूस मी आहे. त्यामुळं त्या साठवण तलावाच्या बाबतीमध्ये सुद्धा काळजी करू नका, कारण या ठिकाणी मी जबाबदारीने बोलतो. या ठिकाणी माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो जवळपास 250च्याहून अधिक साईट या बार्शी तालुक्यामध्ये साठवण तलावाचे, कारण आपल्याला उजनीचं जे पाणी येणार आहे
ते पाणी त्या उपळाई वगैरे त्या परिसरामध्ये बार्शीच्या कडेनं येते. आणि ज्या गावाला पाणी जाऊ शकत नाही त्या गावाला आपल्याला साठवण तलावाशिवाय पर्याय नाही. आज पांगरीला सुद्धा 2 साईट आहेत, मी माहिती घेतलेली आहे. त्या पांगरीतल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवाला सांगू इच्छितो की दोन्हीच्या दोन्ही पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये मी रूपांतर करणार आहे. कारण त्या दिवशीच माननीय मुख्यमंत्री साहेबाला मी विनंती केली, साहेब काही करा परंतु 101 साठवण तलाव मला या ठिकाणी मिळालेच पाहिजे. त्यांना वाटलं 101 कोटी रुपयाचा निधी मागतो काय की, 101 कोटी रुपये दिले म्हणले राजेंद्र. 101 कोटी रुपये नाही म्हणलं साहेब, 900 ते 1000 कोटी रुपये लागतात म्हणलं याला. अरे बापरे म्हणले, ती शेतकऱ्याचं काम आहे ना, राजेंद्र दिले म्हणले. आणि अशा पद्धतीनं आज आपण 4000 कोटीच्या पुढं आज या ठिकाणी निधी आणू शकलो मित्र. आज या ठिकाणचा आपला हा लातूर रस्ता केला, सोलापूर रोड केला, उस्मानाबाद रस्ता आपण त्या ठिकाणी केलेला आहे. आई तुळजाभवानीला जाणारा 250 कोटीचा रस्ता आपण मंजूर केला, त्याचं काम चालू झालेलं आहे त्या ठिकाणी. आज अशा रीतीनं संपूर्ण तालुक्यामधले सगळे एकामेका गावाला जोडणारे मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, PWDच्या माध्यमातून पूल असतील, रस्ते असतील, सगळे केलं. आज या ठिकाणी काय राहिले असतील तेही ताबडतोब आपण या ठिकाणी करू. बार्शी शहरामध्ये संपूर्ण शहरामधले हुडकून कामं काढावं लागतात. आज तिथला सुद्धा सोलापूर रोड, अलीपूर रोड, उपळाई रोड, 422 रोड, परांडा रोड, 10 पिंपळगाव रोड, आगळगाव रोड सगळेच केले. आणि ह्यांच्या दारातला रस्ता सुद्धा केलेला विकास दिसत नाही. म्हणजे आता किती दुर्दैव आहे मला सांगा, तो सुद्धा रस्ता आपल्याला करावा लागला. आणि अशा पद्धतीनं बागा त्या ठिकाणी छानपैकी केल्या. आज त्या ठिकाणी वकील साहेबांनी मला सांगितलं की कोर्टाच्या इमारतीच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली की 25 वर्षापासूनचं प्रलंबित काम होतं. आज बार्शीला सुद्धा उपजिल्हा रुग्णालय आपण त्या ठिकाणी काम चालू आहे, 50% काम पूर्ण झालेलं आहे. त्या ठिकाणी 30 क्वाटेचं हॉस्पिटल होतं, आपण 100 क्वाटेचं मंजुरी आणली, त्याचं काम चालू आहे. 25 जणांचा स्टाफ होता त्या ठिकाणी, आता आपण 125 लोकांचा स्टाफ मंजूर करून घेतलेला आहे. 25 डॉक्टरांची टीम आहे त्या ठिकाणी, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. आज मी जबाबदारीने या ठिकाणी बोलतो की आपल्या गोरगरिबांना कुठलंही ऑपरेशन किंवा उपचार करायचे म्हणलं तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पैसे खर्च करावे लागतात. परंतु आदरणीय डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे साहेब यांनी, जगदाळे मामानी एक हॉस्पिटल उभा केलं. आज ते आपलं हॉस्पिटल म्हणून सगळ्यांना वाटतं. परंतु आज तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा, तुम्हाला मी जबाबदारीने एक शब्द देतो, भविष्य काळामध्ये MRIची मशीन असेल, तिथं CT स्कॅनची मशीन असेल, एक्सरे असेल, सगळ्या चाचण्या असतील, 1 रुपयाचा सुद्धा तुम्हाला खर्च येणार नाही. अशा पद्धतीचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी बांधायला. इतकं सुंदर हॉस्पिटल, जसं सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याच्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी उपचार त्या ठिकाणी होणार आहेत. कारण माझं स्वतःचं लक्ष त्या ठिकाणी असणार आहे. स्वतः दर आठवड्यातनं एकदा जाऊन त्या ठिकाणी पाहणी मी करणार आहे. आणि अशा रीतीनं हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये असेल, कोर्टाचा विषय असेल बांधवानो, आज आपण बार्शीमध्ये पाहताय एक त्या आपल्या छत्रपती शिवरायांचं जे आदर्श आपण राजांना मानतो त्यांची सुद्धा शिवसृष्टी त्या ठिकाणी केली. रोज 500-500 जण जाऊन त्या ठिकाणी फोटो घेतात. आज त्या ठिकाणी आपल्या सर्व सैनिकांच्या जीवावरती जे बॉर्डरवरती आपले सैनिक लढतात, युद्धामध्ये शहीद झाले, आज अतिरेक्यांकडनं शहीद झाले, त्यांची एक आठवण म्हणून आपण आपल्या सैनिकांचं शहीद स्मारक सुद्धा त्या ठिकाणी सुंदर असं त्या ठिकाणी आपल्या सगळ्या तरुण पिढीला आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याकरता त्या ठिकाणी बांधलेलं आहे. आज बुद्धविहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा नागपूरच्या रंगाजी कुठे गेले, हे बुद्धविहार सुद्धा इतकं सुंदर आणि देखणं आहे. त्याचं डिझाईन तुम्हाला मी मागं पाहिलं असेल सगळ्यांनी. 1 एकर 10 गुंठे जागा आपण त्या ठिकाणी 422ला दिली मित्रांनो. त्या ठिकाणी गार्डन आणि बुद्धविहार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बौद्ध धर्म त्या ठिकाणी आपण स्वीकारलं. आणि गौतम बुद्धांची सगळी आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी जे गौतम बुद्धांचं धोरण होतं ते धोरण त्यांनी ठेवकारलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं किंवा बुद्धविहारांच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला. आज मुस्लिम बांधवांना सुद्धा मी सांगू इच्छितो या गावातल्या, आज तुम्हाला पण माहीत असेल, आज आमचे शेठ त्या ठिकाणी बसल्यात काटेगावचे, नायकवाडी म्हणून तुमच्या गावचेच आहेत शेठ. नायकवाडींचा ईदगाह म्हणून त्या ठिकाणी वरती होता, फार मोठं प्रस्थ होतं, त्यांनी ईदगाह त्या ठिकाणी केला. त्या ठिकाणी सुन्नी आणि तबलीग वाद सातत्यानं व्हायचा. गेली 30-40 वर्ष झालं भांडणं होती. ईद आली की भांडणं असायची, मोहम्मद पैगंबरांची जयंती आली की भांडण असायची. कधी या लोकप्रतिनिधीला वाटलं नाही ती भांडण सोडवावं किंवा मिटवावं. सातत्यानं आमच्या पुढं हा विषय यायचा. माझ्या डोक्यात विचार येत होता की आपण ह्याच्यावरती काही ना काही मार्ग काढणं गरजेचं आहे. 422ला 1 एकर जागा त्या ठिकाणी दिली, नवीन ईदगाह बांधून दिला. दोन्हीच्या दोन्ही सुखे आहेत. तुम्हाला सांगतो, कोणाचाही तंटा नाही, भांडण नाही, काही नाही. अशा रीतीनं प्रत्येक समाज बांधवाला
बार्शीतले जेवढे समाज बांधव आहेत, लिंगायत समाज असतील, लिंगायत माळी, लिंगायत कुष्टी, सगळे जेवढे घिसाडी समाज बांधव आहे, खटिक समाज बांधव आहेत, माळी समाज बांधव आहे, धनगर समाज बांधव आहे, वंजारी समाज बांधव आहेत, मुस्लिम सगळे, बागवान असतील, आतार असतील, तांबुळी असतील, जेवढेही मराठा मंदिर असेल त्या ठिकाणी सगळे जेवढे बुद्धविहारची दुरुस्ती केली, बार्शीची वैरागची, जेवढे 80% अधिक वैदू समाजासहित सगळ्या समाजांना त्या ठिकाणी 10 गुंठे 20 गुंठे बुरुड समाज असेल सगळ्यांना जागा आणि सभागृह बांधून दिली. आज त्या ठिकाणी प्रशस्त असं त्या ठिकाणी सगळ्यांचं राहणीमान झालेलं आहे. कारण गोरगरिबांच्या घरी कुणी पाहुणे आले, छोटा मोठा कार्यक्रम असला बांधवानं करणं शक्य होत नाही, त्यामुळे ती कामं त्या ठिकाणी करून दिली. प्रत्येक समाजाचं त्या ठिकाणी हित जोपासण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज बार्शी शहरामधले सगळ्या गार्डन केल्या. बार्शी शहराला 296 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना आणली, त्याचं 50% काम पूर्ण झालंय. जॅकवेलचं उजनी धरणातलं काम पूर्ण झालेलं आहे. वैरागला 38 कोटीची योजना त्या ठिकाणी पाणी पुरवठ्यात दिली आणि आपल्या सगळ्या ग्रामीण भागाला 150 कोटीच्या योजना जवळपास 107 गावाला त्यात पांगरी सहित जल जीवन मिशनच्या माध्यमातून दिल्या. अशा रीतीनं शेतीचं पाणी असेल, पिण्याचं पाणी असेल, रस्ते असतील, दळणवळण असेल, आपले सौंदर्याचे काय विषय असतील, प्रत्येक आरोग्याचा विषय असेल, क्रीडांगण म्हणून आपण भगवत मैदान बांधलं, 43 कोटीला आपण 422ला त्या ठिकाणी मान्यता आणलेली. मित्रांनो, अशा रीतीनं सर्व स्तरावरती आपण आज विकास करतोय. आज MIDCच्या बाबतीमध्ये सुद्धा गाताच्या वाडीला जाऊन बघा. नारायण राणे साहेब उद्योगमंत्री होते त्यावेळी ती जागा आपण ताब्यात घेतली. त्याच्यानंतर 10 वर्ष काही झालं नाही. 9ला आणि 14ला माझा पराभव झाला. 10 वर्षात काही झालं नाही, परंतु आता त्या ठिकाणी 2-5 युमीचे ट्रान्सफर, त्याचे सबस्टेशन बनवले, नगरपालिकेनं पाणी दिले, सगळे कारखाने उभा लागलेले आहेत. तुम्ही जाऊन बघा तिला. सगळ्या 4 ते 5 हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आज त्या ठिकाणी 600 एकरची MIDC होती, परंतु 135 एकरच्या जागा आपल्याला पुढे घेता येईल नाही. कारण शेतकरी बांधवांनी मला सांगितलं की भाऊ आता आमची जागा घेऊ नका. त्यामुळे मी वैरागला संतनाथ सहकारी साखर कारखान्याची 243 एकर जागा आहे. मित्रांनो, 283 एकर होती, परंतु 40 एकर जमीन विकून त्या ठिकाणी काही बँकेतले पैसे भरले गेलेले आहेत. एक 10 कोटी रुपयाचं कर्ज बँकांचं राहिलेलं आहे. त्या ठिकाणी जवळपास 180 एकर जमीन आपण MIDCला त्या ठिकाणी देणार आहोत. त्या वैराग भागामध्ये सुद्धा एक MIDC असेल आणि संतनाथ कारखाना जो ह्या पापी माणसानं बंद पाडला तो पुन्हा एकदा कारखाना चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो. तोही कारखाना सहकाराच्या माध्यमातून आपण करतो. कारण एवढं पाणी 50,000 एकर जमीन बागायत होते म्हणल्यानंतर आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये ऊस होणार आहे. त्यामुळे तो कारखाना चालू करणं गरजेचं आहे. कारण तोही कारखाना बंद पाडला, हाही कारखाना बंद पाडला, हे नीत येऊन आर्यन कारखाना काढला, बँकेला 320 कोटीला लुटलं, बँक बुडवली. मित्रांनो, सगळ्या शेतकऱ्यांचे 30 कोटी रुपये बुडवले, 18 कोटी रुपयाचे शेअर सगळ्याचे घेतले तेही बुडवले. आणि अशा रीतीनं बँकेच्या बाबतीमध्ये सुद्धा बट्ट्याबोळ केला. बाजार समितीच्या बाबतीमध्ये 30 घटना घडली आणि अशा चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी कामकाज करायचं, परंतु त्या सगळ्या चुका दुरुस्त करण्याचं आपण काम केलं. आज बाजार समिती तुम्ही जाऊन बघा कशा पद्धतीने बाजार समिती सुंदर चालवतं. आपण पहिलं 2 कोटी रुपयाच्या वरती उत्पन्न नव्हतं, परंतु पहिल्या वर्षी रणवीर चेअरमन झाला, 7 कोटी आलं, दुसऱ्या वर्षी 8 कोटी आलं, तिसऱ्या 4थ्या 5व्या वर्षी 12 कोटी रुपये आले आणि आता 6व्या वर्षी 13 कोटी रुपयाचं उत्पन्न आलं. कशाच्या जीवावर आलं मला सांगा तुम्ही. आज त्या ठिकाणी रस्ते, गटारी, दिवाबत्ती, सौर ऊर्जा, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, जनावरांचा बाजार सगळं केलं आपण त्या ठिकाणी. एवढी सगळी कामं करून सुद्धा 15 कोटी रुपयाची FD शिल्लक आहे. पहिली काही सुद्धा शिल्लक नव्हती. कामगाराच्या पगारी त्या ठिकाणी होत नव्हत्या, संतनाच्या पगारी ह्यांनी कधी केलेल्या नाहीत. आज अशा परिस्थितीमधून आज आपण ती बाजार समिती इतक्या ताकदीनं केली. जवळपास 20 ज्वारीच्या मिला चालू झाल्या, जवळपास आता 20-22 कडबा कुट्टे आहेत. डाळ मिल बंद पडलेल्या नवीन 5 डाळ मिल तयार झाल्या बार्शीमध्ये. गांधी मालकानं सोयाबीनचा प्लॅन्ट केला, आणखीन 3 सोयाबीन प्लॅन्ट तयार होणार आहेत. त्याकरता मी काय उद्योगपतींना त्या ठिकाणी सहकार्य करतोय आणि त्यांच्या माध्यमातून आज आणखीन बार्शीला जवळपास पहिला एक आता 500 टनाचा आणि आणखीन 500 टनाचे त्या ठिकाणी असे 4 सोयाबीनचे प्लॅन्ट या ठिकाणी बांधवून होणार. त्यामधून काय होणार आहे, आज मालधक्का सुद्धा त्यामधून चालू होणार आहे. रेल्वेचा ब्रॉडगेजचा मालधक्का चालू झाल्यानंतर रोज एक वॅगन पूर्ण 40 ते 50 डब्याची वॅगन रोज भरून DOC आपल्या इथनं जाणार आहे. अशा रीतीनं त्या ठिकाणी सुद्धा रोजगार मिळणार आहे. वाहनाला 400, 500 वाहनाला काम मिळणार आहे. या ठिकाणी रोजगार उपलब्ध करणं या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीची एक जबाबदारी असते. पाणी आणणं, शेती भिजवणं हे लोकप्रतिनिधींना कामं करायची असतात, परंतु दुर्दैवानं या तालुक्यामध्ये टिंगल टवाळीशिवाय काय झालेलं नाही मित्रांनो. आणि अशा रीतीनं संपूर्ण
तालुक्यामध्ये आज विकास कामं करत असताना प्रत्येक गावाला 2 कोटी 3 कोटी 5 कोटी 10 कोटी 20 कोटी असा निधी दिला. आणि आज तुम्ही आणलं का कधी निधी? आज मला फक्त 10 वर्ष मिळाली. 10 वर्षातली खऱ्या अर्थाने 2.5 वर्ष मला सत्तेतली चांगली मिळाली. नाहीतर माझ्याकडे कधी सत्ता होती? आयुष्यभर विरोधी पक्षात काम करण्याची वेळ आमच्यावरती आलेली होती. परंतु 6 टर्न तुम्ही आमदार होता, 2 टर्न तुम्ही मंत्री होता. तुम्ही काय केलं? आज एवढं तालुक्याचं वाटोळ केलं आहे. फक्त टीका, टिंगल, टवाळी, भांडं लावणं, कुचकं बोलणं ह्याच्याशिवाय ह्यांना काही येत नाही मित्रांनो. कारण या ठिकाणी बोलण्यासारखं कुणाला तोंड नाही. आम्हाला तोंड नाही का? काही आम्ही बोलू शकतो. आता ही खासदार काही बोलायचा संबंध आहे त्याचा? तुम्हीच किती जणाला सांगत होतो मी हातापाया पडू पडू. ह्याला म्हणलं ही मलाच म्हणतोय राजूभाऊ थोरला भाऊ आहे, थोरला भाऊ आहे म्हणला, आणि आपलाच कार्यक्रम करायला निघाला. बघा आता तुम्हीच बघा आता द्यायची का पुढच्या वेळेस मतं त्याला? आता तू ये म्हणा पुढच्या लोकसभेला, बघू म्हणा कसं असतंय. आता तुझं खरं रूप कळलं. पोटात शिरला माझ्या पोटात शिरला मित्रांनो. काल आता अण्णांनी आज विषय काढला म्हणून मी बोलतो. आता रणवीर आणि रोहित सख्या भावाच्या वरचं प्रेम आहे ना त्या दोघांमधलं. तुम्हाला सांगतो इतक्या एका जीवानं पोर राहतात. चुकून असं करतानाही झालं त्याचा व्हिडिओ व्हायरल करायचा. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. जी मुलं स्वतः गाडीवर आली, स्वतः गेली, सगळं त्यांच्या लक्षात परत आलं. त्या लहान मुलांना सुद्धा तुम्ही ज्यांना आणखीन लग्न जरी झालेली असली त्यांची तरी एक थोडं आणखीन त्यांच्या एवढं ही आहेत का ती? आज त्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने अश्लील चाळे केले त्या ठिकाणी बंगल्याच्या समोर बसून, कशा पद्धतीने तुम्ही वागता. आता आम्ही कसे विचार आहेत? आता साहेबांनी धू असा धुतला असता की त्याला पळताभुई थोडी झाली. पण मी हात जोडतो साहेबाला. साहेब हात जोडतो, काय बोल नका. तुमची काळजी मलाच घ्यायची पाळी यायला लागली. इतकी काळजी करतो म्हणजे मला विचार करा, त्यांची सुद्धा काळजी करणारा तुमचा आमदार आहे. मग विचार करा किती मी काळजी तुमची तर किती करत असेल. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही विकासाचं काय केलं ती सांगा, किंवा तुम्ही काय, तुमच्याकडे काय विषय नाही, काय दृष्टी आहे पुढची तुम्ही सांगा. मी जसं आज सांगू इच्छितो की मी संतनाथ कारखाना चालू करूनच दाखवत असतो. आज बोललो मी, चला मी 2 MIDC आणखी नवीन करूनच दाखवणार. केंद्र सरकारच्या माध्यमातून एखादा मोठा उद्योग बार्शीला मी आणणार. मी जाहीररित्या बोलतो. आणि मी तुम्हाला सगळ्याला माहीत आहे बांधवांनो की मी कुठलीही गोष्ट बोलल्यानंतर तुमच्या साक्षीनं किंवा तुमच्या आशीर्वादानं सहकार्यानं मी या राजकारणामध्ये काम करतो. आणि या ठिकाणी बोललेल्या गोष्टी मी करून दाखवल्या. कुणी मला सांगू द्या गावात कुणी कॉम्प्युटरला फीड केलं, ही रस्ता करा केला, इथं बंधारा द्या दिला, भाऊ पाईपलाईन दिली, ही करा ती करा केलं. कुठलं काम ठेवतो आजच्या ऐवजी उद्या होईल, परंतु कुठलंही काम माझ्याकडनं राहणार नाही. त्या दृष्टिकोनातनं आज या बार्शी तालुक्याला गरज कशाची आहे? आज या ठिकाणी MIDCच्या आणखीन 2, मी मग एक सांगितलं की वैरागानं उपळायला 2 MIDC आपल्या नवीन करतो. आणि या ठिकाणी जवळपास तिथं 4-5 हजार, तिकडं 4-5 हजार, इकडे 4, 12 ते 15 हजार पोरांच्या हाताला काम मिळणार आहे. आज या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून बघतोय मित्रांनो, जवळपास 40,000 लोक आपल्या तालुक्यातली बाहेर आहेत. 40,000 ही काय भूषणाव गोष्ट आहे का आमच्या दृष्टीनं? नाही, ही काय आमच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही. पिंपरी चिंचवड, पुणे, ठाणे, इचलकरंजी ह्या भागामध्ये जर लोक काय गावातली 300-400 लोक बाहेर आहेत, चांगली गोष्ट नाही आहे. कमीत कमी काही जी सेटल झाले ती ठीक आहे, 72च्या दुष्काळापासून गेलेली, परंतु आता तरी हा लोंढा थांबणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की ज्यावेळेस 8 महिने ते 1 वर्षाच्या आत ही पाणी ज्यावेळेस उजनीचं या ठिकाणी सगळीकडे खेळन, त्यावेळेसपासून हा जाण्याचा लोंढा थांबन आणि बाहेरची संख्या आपल्या बार्शीमध्ये ते आणून दाखवू शकतो मी. काही अडचण नाही, तुम्हाला सांगतो. तुमची इच्छाशक्ती पाहिजे. आज बघा तुम्ही गावोगावी काय परिस्थिती आहे मित्रांनो. आज प्रत्येक आईवडिलाला आपल्या तरुण मुलांचं टेन्शन आहे. आज 25, 30, 35, 40 वर्षापर्यंत मुलं गेलेत. आज लग्नाच्या अडचणी आहेत. आज शेतकऱ्याची मुलगी असली तर शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही. परिस्थिती आहे का नाही सांगा तुम्ही मला. वस्तुस्थिती आहे आज ही प्रत्येक गावामध्ये. ही कधी बदलणार आहे? जोपर्यंत त्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत नाही, जोपर्यंत त्या शेतकऱ्याचा एखादा बंगला, चांगलं घर होत नाही, त्याच्या घरात गाडी उभारत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये अशाच अडचणी होणार आहेत मित्र. ह्याला दुसरा कुठला पर्याय नाही. ह्याला जमिनी बागायत करणं आणि उद्योग वाढवणं. आणि उद्योग वाढवायला लागलं तर माझ्यावरच टीका करते, हीच उद्योग करायला लागले. अरे तू कर ना बाबा, तुला कोणी अडवलं? एक ना दड भाराबड चिंध्या तुम्ही हेरमेट हॉस्पिटल बंद पाडलं, कॅन्सर हॉस्पिटलचं 3-13 वाटरा केलं, संतनाथ कारखाना बंद पाडला, आर्यन कारखाना बंद पाडला, मार्केट कमिटीची अवस्था वाईट केली ती, बँक तुम्ही बुडवली. अशा सगळ्या जर तुम्ही संस्था बुडवत असाल किंवा बंद पाडत असाल, तुम्हाला उद्योगाची जर कलाच नसेल
तर मला या ठिकाणी सांगा, तुम्हीच बँका बुडवल्या, आम्ही कुठं बुडवल्या का? आम्ही पण कर्ज घेतो, माझ्यावर पण 100 कोटीचं कर्ज आहे मित्रांनो. मी पण एवढे उद्योग केलेत, कधी कोणाचा रुपया बुडवला नाही, किंवा कुठल्या बँकेचं वन टाइम सेटलमेंट नाही, किंवा कुठल्या बँकेची माझ्याबद्दल नोटीस नाही किंवा तक्रार नाही, कधी आमच्या आयुष्यात आम्ही केलं नाही. मग आम्ही या ठिकाणी उद्योग व्यवसाय मी करत असेल, माझी मुलं करत असतील, किंवा काही उद्योगपतीला, उदाहरणार्थ आता गांधींना, दिलीप शेठ गांधीला 200 कोटीचा मी प्लॅन टाकायला लावला. माझ्या केवळ मी आधार दिला, तुम्ही काळजी करू नका, झोपेतनं उठून आम्हाला उठवा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभारतो, ही शब्द दिला त्यांना. त्या बिचाऱ्यानं 200 कोटी रुपयाची गुंतवणूक केली. असं जर तुम्ही व्यापाऱ्याच्या पाठीशी उभारले, उद्योगपतीच्या, तर उद्योग उभारतील. आणि जर उद्योगच नाही उभारले तर बार्शीत कशाला पोरं राहणार आहेत? जगायचं म्हणल्यानंतर त्याच्या आईवडिलाला किंवा कुटुंबाला सांभाळायचं आहे, भावाचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे, ह्या सगळ्या गोष्टी, त्याला घर बांधायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायला त्याला बार्शीत जर रोजगार नाही मिळाला, बार्शीत जर काय अडचण आली, त्याला नाही इलाजानं तिथं मुंबई पुण्याला जावंच लागणार आहे. आणि अशा पद्धतीनं मग तुम्ही इतक्या दिवस तुम्ही सत्तेत होता, सहजासहजी तुम्ही गोष्टी करू, माझ्यापेक्षा तुमचं वजन जास्त होतं मला मान्य आहे, परंतु तुम्ही काय केलं? आज मी एक चान्स सोडतो का? आज शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, किंवा कुठलाही मंत्री राहू द्या, डायरेक्ट मी फोन केल्यानंतर एका सेकंदात फोन उचलतात. प्रत्येकजण या ठिकाणी चिंचोलीला सुद्धा रात्री 12 वाजता फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना तुमचं त्यांचं बोलणं करून दिलं होतं. ही त्या ठिकाणी मी मिळवलेली पत आहे मित्रांनो. मी इतकी पत त्या ठिकाणी तयार केली की प्रत्येकाने आपला सन्मान केला आणि कुठलंही काम सांगितलं नाहीच म्हणलं नाही. आणि भविष्यकाळात सुद्धा असाच राहणार आहे. आता येणारे 5 वर्ष, हे 5 वर्ष तर आपल्या बार्शीच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत महत्त्वाचे. कारण आज जर परिस्थिती पाहिली तर तुम्ही बघा, कोरोना काळापासून डॉक्टर मंडळींचे माझे चांगले संबंध आले, ताकदीने या ठिकाणी डॉक्टर लोक अत्यंत मोठी मोठी हॉस्पिटल व्हायला लागली. कुठल्याही डॉक्टरांच्या बाबतीमध्ये काय असलं तर धावून जातो, रात्रीचा दिवस त्या ठिकाणी काही काम सांगितलं तर मी मोडतच नाही. आता आणखीन मोठी 100 कोटीची 2 हॉस्पिटल बार्शीत होणार आहेत. आज या ठिकाणी व्यापाराच्या बाबतीमध्ये 35 30 तालुक्यातनं 30-35 तालुक्यातनं माल येऊ लागलेला आहे. इतकी मोठी बाजारपेठ आपल्याला झालेली आहे, कोट्यावधी रुपयाची उलाढाल होती. त्या बाजारात आल्यानंतर आपला बार्शीचा बाजार चालतो. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्या शिक्षण संस्थांना आपण मदत करतो, त्यांच्या पाठीशी उभारतो. आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पुढे चाललेलो आहे. अशा रीतीनं बार्शीची छान प्रगती झालेली आहे. त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी या निवडणुकीला गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. आज तुमचा सुद्धा महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी लाड पुरवलेला आहे. तुमची इच्छा काय होती? हे राजभाऊनं धनुष्यबाण घ्यावं, बरोबर आहे? बरोबर आहे का? आज माननीय मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा तिघजण बसले, तिघांनी निर्णय घेतला. बार्शीतल्या जनतेला काय आवडतं म्हणले? धनुष्यबाण. ठीक आहे, राजभाऊला धनुष्यबाण चिन्ह द्या. दिलं ना? मग आता सगळी जबाबदारी तुमची आहे मित्र. कारण या ठिकाणी सरकार सुद्धा आपल्या पाठीशी ताकदी नाही. कुठल्या बाबतीत सरकारनं आपल्याला मदत केली नाही सांगा बरं? आज मुलींना मोफत शिक्षण आहे, SCBCच्या माध्यमातून मराठा मुलांना मोफत शिक्षण केलेलं आहे. आज वीज बिल माफ केलेले आहे, आपल्याला वीज बिल भरायचं नाही आता इथनं पुढं. आज या ठिकाणी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना या ठिकाणी केलेलं आहे. आता 1,500चं 2100 करणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या ठिकाणी 1,500चं 2100 रुपये करणार आहेत. आज पीक विमा सुद्धा आपण 1 रुपयामध्ये भरतो. आज आपल्याला जेवढं नुकसान झालेलं आपलं, मग सततचा पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, किंवा पीक विम्याच्या बाबतीमध्ये असेल, किंवा फळबागांचं अनुदान, तुम्ही 5 वर्षातली पासबुक बघा. 5 वर्षामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवर किती पैसे आले का नाहीत? ह्याच्या अगोदर कधी आले का? आणले का? ह्यांनी पळापळी केली का? मग एवढं सरकार आपल्या ताकदीनिशी आपल्या पाठीमागे उभं आहे. कधी कुठल्या अडचणी येऊन देत नाही. आणि आज जाहीरनाम्यामध्ये सुद्धा महायुतीच्या या सरकार येणारच आहे. काळ्या दगडावरची भगवी रेख आहे मित्रांनो. आणि हे सरकार येत असताना माझ्या सगळ्या शेतकऱ्यांची जी इच्छा होती की एक वेळ कर्ज माफ व्हावं, ती सुद्धा इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. त्यामुळं हे सरकार येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण विरोधक टीका करतात, ह्यांच्याजवळ पैसे नाहीत, त्यांच्या जानेवारीला योजना बंद होणार आहेत. अरे मग पैसे नाहीत तर तुम्ही काय कशाला विधानसभेला उभारला? तुम्ही निवडून आल्यावर काय तुम्हाला मंत्रालय झाडायला जायचं का तिथं? काय संबंध काय मला सांगा बरं ह्यांचा? मग सरकारजवळ भरपूर पैसा आहे, आपला देश सक्षम आहे, देशाची 5व्या नंबरला अर्थव्यवस्था आहे, जगामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग असलेला देश आहे. आज निर्यात आयातीमध्ये प्रचंड आज आपल्या देशाकडे पैसा होऊ लागलेला आहे. त्यामुळे एवढा मोठा विकास या ठिकाणी होतोय. त्यामुळे विरोधकाच्या कुठल्याही भूलथापाला बांधवानं बळी पडू नका. आपल्या तालुक्याचा विकास, आपल्या तालुक्यातली हरित क्रांती, औद्योगिक क्रांती करण्याकरता सगळ्यांनी फक्त 8 दिवस तुम्ही या ठिकाणी तालुक्याकरता द्या. 8 दिवस. परत 23 तारखेचा निकाल लागल्यापासून मी
आणि माझी जबाबदारी सगळी तालुका कसा छानपैकी करायचा ही सगळी जबाबदारी मी स्वीकारतो. तुम्ही निवांत आपले आपले उद्योग बघत बसा. कुणी कुठलीही काळजी या ठिकाणी करू नका एवढी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. बोलण्यासारखं भरपूर असतं मित्रांनो, तुम्हाला पण ऐकू वाटतंय, परंतु वेळ कमी आहे. पुढची सभा असल्यामुळं माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.